खरोखरच या भूमीत आल्यानंतर हे स्वरपुष्प आपल्याला माऊलींच्या चरणी अर्पण करण्याची संधी मिळाली, हे आपलं फार मोठं भाग्य आहे. आपली संस्कृती म्हणजे खऱ्या अर्थानं तेजोपासना. पूर्वेकडे उगवणारा तेजोगोल म्हणजे आपलं स्फूर्तिस्थान. त्याला अर्घ्यदान करताना ऋषीमुनींनी आणि तुळशीला पाणी घालताना आपल्या आया बहिणींनी त्याला नेहमी विनवलं आणि विचारलं, बा सूर्यनारायणा, तुझी कृपादृष्टी आमच्यावरती अशीच ठेवशील ना? अगं पण असं काय करतेस? नाही म्हणजे फक्त सूर्यनारायणांनीच नाही तर मेघराजाने सुद्धा आपल्यावर कृपा दर्शवली आहे. म्हणजे? अगं म्हणजे काय, बघ बघ ढग कसे भरून आलेत ते. अगं बाई खरंच की. तिकडे बघ ना, तिकडे बघ, ते झाड बघ किती वाऱ्याने छान डोलतंय. वाह. आणि ती शेतं, ती तर पावसाच्या सरींची अगदी आतुरतेनं वाट बघतायत. येणार मेघराजाची स्वारी येणार. आता येणार कसली, मेघराजाची स्वारी आली सुद्धा. चल चल भिजशील. अगं बाई हो 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 हो. कडाडली काळजात भिडली ढगाढगाची टक्कर झाली मेघराजाची स्वारी आली लागलाई ताशा घुमायला ढग पाण्यानं भरलेला लागलाई थेंब थेंब गळायला ढग पाण्यानं भरलेला लागलाई थेंब थेंब गळायला लागलाई थेंब थेंब गळायला ढग पाण्यानं भरलेला लागलाई थेंब थेंब गळायला लागलाई थेंब थेंब गळायला पाण्यानं भरलेला लागलाई थेंब थेंब गळायला ढग पाण्यानं भरलेला लागलाई थेंब थेंब गळायला बलगणी दादा भले रे औता भवतान शिवार फुलले रे बलगणी दादा भले औता भवतान शिवार फुलले रे बलगणी दादा भले दुर्गा भाकर संगोती कांदा तो न्यारीला शिरबान मादा दुर्गा भाकर संगोती कांदा झुंजू मुंजूच कोंबड बघा हरवलं रे हे झुंजू मुंजूच कोंबड बघा हरवलं रे हे फलगडी दादा भले रे हो भवदान शिवार फुललं रे
शिवार गड्या माझ शिवार वाफ्या वाफ्या तुनी उनली भेंडी गवार तुई तुई नाचतया माझ शिवार गड्या माझ शिवार चौकार कुंद करतो या बांधा धावली कलरावता त्याला काढूया बाहेर क्या बात है, खूप छान, खूप सुंदर. रसिको एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या शेतकरी बांधवांसाठी. बरं इथे किती शेतकरी आहेत हात वर करा. आहा सगळेच वा, आहेत. क्या बात आहे. एकदा तुम्हा सर्वांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अहो तुमचे खूप उपकार आहेत हो आमच्यावर, अख्ख्या महाराष्ट्रावर, अख्ख्या देशावर. पहा ना, म्हणजे शेतकरी बांधव हो. 12ही महिने झटतो, ना थंडीची पर्वा करत, ना उन्हाची पर्वा करत, ना पावसाची तमा बाळगतो, दिवस रात्र झटतो म्हणून आम्हाला खायला 2 घास मिळतात हो. पण निसर्ग पहा ना, म्हणजे निसर्ग शेतकऱ्याची परीक्षाच घेत असतो. आपला पाऊस कधी कधी पडतच नाही, दुष्काळ जाहीर करावा लागतो, आणि कधी कधी इतका पडतो नकोसा होतो, ओला दुष्काळ जाहीर करावा लागतो. मी तुला सांगतो, हा सगळा ना त्या निसर्गाचा वरच्याचा कोप आहे. नाही म्हणजे तू म्हणतोयस ते खरं आहे, तो निसर्ग आपल्यावरती रागावतो पण तितकंच भरभरून प्रेम देखील करतो. की आपण काय करायला हवं की त्याचा आसूड आपल्यावरती उद्भवू नये म्हणून आपण त्याची आराधना करायला हवी. तुला माहिती आहे का, म्हणूनच की काय पोतराज मरी आईची आळवणी करतो. कोण कोण कोण? पोतराज? अरे पोतूराजा. महाराष्ट्रामध्ये तो पोतराज या नावाने रूढ झाला. तसे पोतराजचे बरेच प्रकार आहेत. एक तो जो मरी आईच्या नावानं भिक्षा घालतो, आणि दुसरा आपल्या अंगावर कोरडे मारून घेणारा कडक लक्ष्मीचा पोतराज. अमिताभ बच्चनचा माईक दिला काय मला? ओ अजय, ओ हाना की टाळ्या. आणि मग अहो मी देवाच्या भूमीत आलोय, आणि देवाचा आशीर्वाद तुमच्या टाळ्यांच्या रूपानं मला जर मिळणार नसेल तर कसं चालेल? आहा, मंगळवार सुखीरवार देवीचा वार. आमची तुळजाई पावली. आमचा देव इथं बसला, आणि इथंच नाही तर साऱ्या दुनियेत आमच्या देवाचा डंका वाजला. मंगळवार शुक्रवार देवीचा वार, दारियाला पोतरास त्याचा बहुमान ठेवा. या 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 समजा बाळ गोपाळावर पाखर धरगमाय, आणि परपंचात यश येऊ दे लखाईचा. सांग भले, आन मारी आईचा गा. सांग भले. आननी खाली मरी बाई, आननी खाली मरी बाई, संग पोतराज नटत्यात. आम्ही बी आलो देवाच्या दर्शनाला, निघाली मरी बाई, संग पोतराज नटत्यात. शिंग वाक्या हालक्यात, शिंग वाक्या हालक्यात, दारी गजर अन सोन्याची धूप आरती या 2 हातान तोलईना. अन सोन्याची धूप आरती या 2 हातान तोलईना. अन जटची मरी बाई
ती जटची मरी बाय अन पुंजा घियाला उठईना अन जटाची मरी बाई गा अन जटची मरी बाई अन कंच्या राजाला पावली अन शाहूग महाराजाने त्या शाहूग महाराजानं ध्वज सोन्याची लाभली हसते खेळत माझी लखाई आली हसते खेळत माझी लखाई अन माझी लखाई अन माझी मरी बाई माझी सत्वाची मरी बाई आली पालखीत बसून नवखंडाचा उजेड आला रूपात दिसून गा नवखंडाचा उजेड आला रूपात दिसून नाहीचा चाल सांग भल मायचा बोल तुझ्या किरपेने आज आम्ही धामणगाव देवात आलोय आणि या मुंगसाजी बाबांना आम्हाला बोलिवलंय त्याची सेवा करायला बोलिवलंय आणि तो निरोप धाडलाय आमच्या मंत्री संजय राठोड साहेबांच्या वतीने हा केवढा मोठा आशीर्वाद तुम्ही शब्द दिला मुंगसाजी बाबांना आम्हाला आशीर्वाद दिलाच असा मी समजतो आणि इथून जे जे मुंगसाजी बाबाच्या या दरबारात आलेत माझा शब्द लिहून घ्या त्या सगळ्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही आहा हलगीस नाही जाताले चांग भैल मायचा बोले चिंगवा क्या हाले गाते काढवायचे हाले डुले शिंगवा क्या हाले गाते चढवायचे हाले डुले बोला तुळजा भवानी मातेचा उदो उदो वा किती अप्रतिम वातावरण तयार झालं आणि तुळजा भवानीचं जिथे स्थान आहे जिथे देवी आहे काय काय चाललंय तुझं मध्ये मध्ये काय बोलतोयस तू अगं मला पण बोलायचंय मी काय इथे फक्त जेवायला आलोय मी कुठे असं म्हणाले बघितलं असंच असतं यांचं या बायकांचं कसं असतं वाटेल ते बोलतात यांचं कसं असतं उचलली लिपस्टिक लावली ओठाला आणि तुम्ही पुरुष उचलला मोबाईल लावला कानाला मोबाईल कानालाच लावतात ना बघितलं असं असतं यांचे नखरे सारखे नखरे लग्न आधी नखरे
आणि लग्नानंतर काहीही न खरे. मुद्द्याचं काय ते बोल. बरं बोलतो आणि 50%च आरक्षण आहे महिलांना, लक्षात ठेव. आहे ना? बोलू द्या. बरं मंडळी, आपला महाराष्ट्र आहे ना, या महाराष्ट्रात आपल्याला कणाकणात संस्कृती फुलताना दिसते आणि तशीच रानावनात आपल्याला दिसते ती ठाकर जमात. आता कसं महत्वाचं बोललास. डोंगर कुशीत रानावनात राहणारा हा समाज, जीवनात कितीही दारिद्र्य असलं तरी हे जीवन आनंदात जगण्याची किमया त्यांना निसर्गानं शिकवलेली आहे. निसर्गाने त्यांना सृष्टी सौंदर्य बहाल केलं आणि मायेच्या ममतेनं वाढवलं सुद्धा. आणि संगीतानं यांचं तन मन फुलवलंय सुद्धा. घरात गाडगी मडकी नसली, रिकामी असली तरी त्यांचा ढोल मात्र पोट भरून वाजतो. त्याच्या पंखात नांदतो या संसार आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाकर आम्ही ठाकर 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 या रानाची पाकर पाकर आम्ही ठाकर 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 या रानाची पाकर पाकर
ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्याच्या रे हे डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्याच्या रे अन भक्ताचा नाग्या हुमर भारी अन गर्दीत घाबऱ्या हुल्लड होरी हे डोंगर पारी जुनी पठारी ठाकरवाडीच्या डोलतीवर ठाकरवाडी हे डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्याच्या रे झिंगून कोणी अंग झोकुनी फाटक्या बसतीला अन फाटक्या बसतीला जन्माच्या खणी भक्ताचा नाग्या हुल्लड भारी अन जुन्याच गोष्टी देवाच्या पारी हे ऐकत बसते ठाकरवाडी ठाकरवाडीच्या डोलती भरी ठाकरवाडी डोंगर काठाडी ठाकरवाडी ठाकरवाडीला झोपड्याच्या रे ठाकरवाडी 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 हाती घेतो ठाकराचा सूर्यदेवा भारत डोक्यावरी आला आराध्याचा दोरा पुरा खाली वर केला डोंगर चढायचा सराव झाला डोंगर चढायचा सराव झाला ठाकर गडी तिथे कधी नाही गेला हा ठाकर गडी तिथे कधी नाही गेला हे लिंगोबाचा थक्क करणारं नव्हतं का आत्ता तुम्ही जे पाहिलं ते किती अप्रतिम होतं. एकदा प्रश्न विचारला गेला की भगवंत नेमका कुठे आहे. बरं त्यावरती उत्तर असं होतं की नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयी नच मदभक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. म्हणजे काय तर जिथे भगवंताच्या नावाचं अखंड नामस्मरण होत असतं तिथे मी आहे असं प्रत्यक्ष देवानं सांगितलेलं आहे. आणि भगवान श्री विष्णूंचा अवतार म्हणजे मुंगसाजी माऊली. खरं तर सगळ्यांना ही गोष्ट माहिती असेलच, पण आज औचित्य फार अप्रतिम आहे, त्यामुळे पुन्हा एकदा त्या कथेचा त्या गोष्टीचा इथे पुनरुच्चार व्हावा. तर सालबर्डीचा यज्ञ होता, तो यज्ञ करायचा होता तुकडोजी महाराजांना आणि 20 शिवाय अग्नी प्रज्वलित करायचा होता. बरं का, बऱ्याच सिद्ध पुरुषांना निमंत्रण दिलं गेलं, बरेच जण आले, पण भगवान मुंगसाजी माऊलींना मात्र काही तितकंसं योग्य निमंत्रण पोहोचलं नव्हतं. त्यांचे भक्त फार नाराज सुद्धा झाले होते. यज्ञ करण्याची वेळ आली, ते सिद्ध पुरुष प्रयत्न करू लागले की 20 शिवाय अग्नी प्रज्वलित होईल. अरे पण होईच ना. शेवटी तुकडोजी महाराजांनी मुंगसाजी माऊलींकडे पाहिलं आणि गेले, म्हणाले माऊली. मुंगसाजी माऊली यज्ञाच्या ठिकाणी आले, त्यांनी लघु शंका केली आणि तत्क्षणी अग्नी प्रज्वलित झाला. हे महात्म्य आहे. काय ईशत्व, काय ते देवतत्व. एका क्षणात अग्नी प्रज्वलित व्हावा, त्या अग्नीने प्रत्यक्ष पाचारण करावं आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करावं. तुकडोजी महाराज पायाशी लोटांगण घातलं त्यांच्या आणि त्या दिवसापासून शिष्यत्व देखील पत्करलं.
मी संत नाही तर प्रत्यक्ष भगवंत भेटीचा आनंद घेतलाय, ती अनुभूती घेतली आहे, हा आनंद होता त्यांना. खरंच. आणि तो चैतन्य रूपी अग्नी अजूनही भक्तांच्या हृदयात पेटतो आहे. वा वा. आणि हा जनसमुदाय भक्तगण हे इथे एकदा जोरदार टाळ्या तुम्हा सर्वांसाठी झाले पाहिजे. आणि खरंच सांगतो, दिंडी आणि वारी हे सगळं पाहून आम्ही खरंच भारावून गेलोय. म्हणजे खरंच असं वाटतंय आपण पंढरपुरातच आहोत. अगदीच. आणि साक्षात भगवंत जिथे आहेत खरं तेच पंढरपूर, नाही का? आणि त्यांनीच सांगितलेलं आहे की अरे पंढरपुराला जायची गरजच नाही, मीच प्रत्यक्ष विठ्ठल आहे, माझंच दर्शन घ्या. यापेक्षा अप्रतिम काय असू शकतं? खरंच म्हणतात ना, म्हणूनच की भजन, अभंग, भारूड, कीर्तन हे सुद्धा लोकसंगीताचे प्रकार. वा. आणि ह्या लोकसंगीताला कवेत घेतलं वारकरी संप्रदायाने. पहा ना, म्हणजे माऊलीची पालखी खांद्यावर घेऊन ज्ञानबा तुकारामाचा गजर करत दिंडी पंढरीची वाट चालू लागली. सारी पंढरी अबीर गुलालात रंगून गेली, टाळ मृदुंगाच्या नादात धुंद होऊन गेली. आणि सुरू झाला सावळ्या विठूचा गजर. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल. सगळ्यांच्या टाळ्या, सगळ्यांच्या हातवर. दुमदुमली पंढरी. जरा लाईट्स लावा, ऑडियन्स मधल्या लाईट्स द्या, प्रेक्षकातल्या. दुमदुमली पंढरी, दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल सगळे हातवर, सगळे हातवर. जरा ऑडियन्सची लाईट द्या, बघा काय किती चांगला नजारा आहे हा. हो हो, मागे. जगी प्रगटना तो जग जेठी आला पुंडलिकाच्या भेटी. पाहून सेवा घरी, पाहून सेवा घरी थांबला हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल हो जय विठ्ठल. हो विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय. माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई. कस पांग पेडू कस होऊ तराई, तुझा उपकारा जगी तोड नाही. अमृताची गोडी या जन्मावळे विटाई. विठ्ठला माय बापा अभंगाला जोड टाळची पळाची, अभंगाला जोड टाळची पळाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली
तुझा गजर हरी नावाचा चेंडा रोविला या विठूचा गजर हरी नावाचा चेंडा रोविला या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडला या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडला विठूचा गजर हरी नावाचा चेंडा रोविला या विठूचा गजर हरी नावाचा चेंडा रोविला उखळण प्रेमाची काढली उखळण प्रेमाची काढली स्वस्थ बसूनी सद्गुरु जवळी स्वस्थ बसूनी सद्गुरु जवळी प्याला घेतला ज्ञानाचा प्याला घेतला ज्ञानाचा मोती अमृताचा लाभ मांडला या विठूचा गजर हरी नावाचा चेंडा रोविला या विठूचा गजर हरी नावाचा चेंडा रोविला विठूचा गजर हरी नावाचा चेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला विठूचा गजर हरी नावाचा चेंडा रोविला सगळ्यांचे हात वर टाळ्या सगळे जरा ऑडियन्स लाईट द्या प्लीज जरा दिवे लावा सगळे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला राधेश्याम विठ्ठला सीताराम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला तुमच्या टाळ्या कुठे गेल्या हात वर थकले नाही पाहिजे आहा द्वारकेचा राजा तू पंढरीचा पाखरा रुक्मिणीसाठी आला तू पांडुरंग विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जरा पालखी आली आहे पालखीला वाट द्या जरा लाईट लावा प्लीज मी सांगितलं तुम्हाला ऑडियन्सची लाईट लावा प्लीज कुठे गेले डेकोरेटर पालखी येते आहे जरा लाईट लावा प्लीज सर्वांनी स्वागत करा पालखीचं डेकोरेटर डेकोरेटर लाईट लावा प्लीज पंढरीनाथ विठ्ठला तुमच्या मोबाईलच्या बॅटऱ्या वर करू शकता मोबाईलच्या बॅटऱ्या दाखवा राधेश्याम विठ्ठला सीताराम विठ्ठला
लाईट द्या. तुमच्या टाळ्या चालू राहिल्या पाहिजेत. मला दिसत नाहीये. इकडे संजय भाऊंच्या मागे सगळे. हानाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो. हानाम्याची चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली तामजीचा. सगळे हात वर. सगळे पंढरीचा. वेदा नाही नाही कळला. वेदा नाही नाही कळला. वेदा नाही नाही कळला. अंत पार आता कानडा. सगळे राजा पंढरीचा. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळे अरे विठ्ठल 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 विठ्ठल. ओ विठ्ठल 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 विठ्ठल. ओ विठ्ठल 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 विठ्ठल. मी जोपर्यंत गाणार नाही तोपर्यंत तुमच्या टाळ्या वाजत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. ओ 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 विठ्ठल 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 विठ्ठल. मला फक्त बघायचं आहे सगळे कसे गात आहेत. जोरच गाऊ नका. ओ विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून जोरात. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली 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 माऊली. ओ माऊली माऊली मुंगसाची माऊली. ओ माऊली माऊली मुंगसाची माऊली. माऊली माऊली जय मुंगसाची माऊली. माऊली माऊली जय मुंगसाची माऊली. ओ माऊली माऊली जय मुंगसाची माऊली. ओ माऊली माऊली जय मुंगसाची माऊली. सगळे हात वर. ओ माऊली माऊली जय मुंगसाची माऊली. अरे माऊली माऊली जय मुंगसाची माऊली. ओ 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 माऊली माऊली जय मुंगसाची माऊली.
हा हा हा